विदर्भ के मानसून की देरी ने किसानों के मंसूबों पर पानी फेर दिया है। कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने सरकार से इस पर ध्यान देने की मांग की है। वे नागपुर में मीडिया से बात कर रहे थे। इस दौरान उन्होंने राज्य में हिंदी की सख्ती पर भी सरकार की जमकर आलोचना की। पावसाने दडी मारल्यामुळं खरं तर अपेक्षा होती की पाऊस 15 तारखेपर्यंत मान्सून सगळा अंदाज, हवामान खात्याचा अंदाज हा 15 ते 20च्या दरम्यान पाऊस येईल। काही लोकांनी असे सांगितले की पेरणी जरा उशिरा करा। शेतकऱ्यांनी पेरणी थोडी उशिराही केली। मुळात आता शेतकऱ्यांच्यावर संकट ओढवलंय ते वाणी नावाच्या किडीने। ही वाणी नावाची किडी जे आता आलेली आहे, कापसाचं बियाणं पेरलं आणि त्याला अंकुर आल्यात, 2-4 पानं त्याला वर आली आणि ते फस्त करण्याचं काम वाणी नावाचं हे किडा करतोय। हा किड्यामुळे प्रचंड शेतकऱ्यांचं आता नुकसान होत आहे। म्हणजे बियाणंही संपलं आणि पेरलं तेही गेलं, उगवलं तेही गेलं, अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे। याचा लवकरात लवकर सरकारने लक्ष घालून कृषी मंत्री असू देत, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भात माहिती मागवली पाहिजे। आणि शेतकऱ्यांचं आता जे मोठं संकट आहे, दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, अद्यापही पावसाचा अंदाज नाही, सगळे अंदाज फेल झालेले आहेत आणि जून महिना पूर्णतः कोरडा गेला असल्यामुळे एक फार मोठा आसमानी संकट आता शेतकऱ्यावर आलेला आहे। अशा स्थितीमध्ये तातडीची बैठक या प्रश्नांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलवावी आणि त्वरित यावर उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावेत। बियाणे उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले पाहिजे। आता बियाणाचा फार मोठा शॉर्टेज निर्माण होणार आहे। सोयाबीन अजूनही 30-35% लोकांच्या पलीकडे शेतकऱ्यांनी 35% शेतकऱ्यांच्या पलीकडे सोयाबीनचा पेरा झालेला नाही। म्हणून या भयानक अशा संकटाला शेतकरी आता झुजतोय। तातडीनं लक्ष घालण्याची गरज आहे। माहिती मागवा, उपाययोजना करा आणि शेतकऱ्याला मदत करा, ही आता आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी करतो। सोनिया गांधी यांनी एक पत्र लिहिलं आणि इराण आणि इस्रायलचा जो वॉर सुरू आहे सध्या, त्या इराणला समर्थन करायला पाहिजे। भारताचा जुना मित्र आहे इराण, असे त्यांनी काय देशाचे पंतप्रधान म्हणजे जवळपास जग पालतं घातलं, पण एकही संकटाच्या वेळेस देश भारताच्या मागे उभा राहिला नाही। हे कशामुळे? हे आमचं जे धोरण आहे, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय धोरण किंवा परराष्ट्रीय धोरण, त्या परराष्ट्रीय धोरणाच्या संदर्भात ही आमची काय पॉलिसी असावी, फॉरेन पॉलिसी, या संदर्भात कुठे स्पष्टता नाही। म्हणून आमच्या नेत्या माननीय सोनियाजींनी स्पष्ट विचारलं की तुमची भूमिका स्पष्ट करा। तुम्हाला कुठेतरी राहावं लागेल, कोणाच्या तरी बाजूला राहावं लागेल, तुम्ही नरोबा कुंजरोबा म्हणून भूमिका स्वीकारू नका। ही स्पष्ट भूमिका माननीय सोनियाजींनी त्या ठिकाणी मांडली। कारण आपल्याला माहित आहे की आपण पाकिस्तानवर अटॅक केला, युद्ध सुरू झालं होतं, त्यावेळेस अनेक देश त्या चिल्लर पाकिस्तानच्या मागे उभे झाले। पण आपला एवढा मजबूत देश, आमची चौथी म्हणजे आम्ही असं म्हणतो की आमची 4थ्या नंबरवर इकॉनॉमी आमची आली, कोणी 5व्या नंबरवर म्हणतात। तर हे सगळं बघितल्यावर आपण या संदर्भातली भूमिका स्पष्ट करावी आणि तुम्हाला वाटतं ना की तुम्ही इस्रायलच्या पाठीमागे आहात, तर ती भूमिका तुम्ही स्पष्ट करा। पण कुठे ना कुठेतरी कोणीच नाही, हाही नाही तोही नाही, म्हणजे ते शोलेच्या पिक्चर सारखी झाली आमची, आधे इधर जाओ आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे हो तो कोई नहीं आ रहा है। ही परिस्थिती आता आमची झालेली आहे। हिंदी सक्तीवरून ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप होऊ लागलेले आहेत, वर्षा निवासस्थानी बैठकी झाल्याचं कळत आहे आणि हिंदी सक्तीवरून काही कलाकारही पुढे आलेले आहेत। पुरस्कार ते म्हणतात की आम्ही परत करू। नाही, मला कळत नाही। बघा, इच्छिक असावी, परंतु महाराष्ट्राच्या ही भाषा, मराठी ही भाषा, ही बोलीभाषा, ही मला वाटतं लोकांच्या, संतांच्या वाणीतून निर्माण झालेली भाषा आहे। ही संत परंपरेतून निर्माण झालेली भाषा आहे। म्हणून ही भाषा, याची ओळख जगात कुठेही गेला तरी तुम्ही
एखाद्या माणसाने मराठी बोलली की चमकून मागे बघतो, कारण ती आपुलकी, तो प्रेम, तो जिव्हाळा या भाषेमध्ये आहे. आणि म्हणून हिंदी बोलणारे अनेक असतात, ठीक आहे, हिंदी बोलताय तो कुठल्या तरी, पण ज्या राज्यातील मराठी अस्मिता, मराठी भाषेचे म्हणजे एक संस्कृती जी काही आहे, ती संत परंपरा जी आहे, त्या नष्ट करण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर त्याला नक्की विरोध आहे आमचा. आणि मला वाटतं की केवळ आता विरोध हे नाही, तर सरकारने ही सक्ती का करावी, कोणाची चापलूसी पूर्ण करण्यासाठी करावी, आणि महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला दुय्यम करण्याचं काम जर यांच्या भूमिकेतून होत असेल तर नक्कीच त्याला आमचा सगळ्यांचा विरोध राहील. अबू आझमी यांनी वक्तव्य केलं की वारीमुळे रस्ता जाम होतो.